नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे पुढील येणारे नवनवीन भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर मालिकेच्या पुढील भागात नंदिनी जीवाला म्हणते की तुम्ही माझ्यासाठी गजरा आणला होता ना, मग ते का लपवताय? त्यावर काव्य आता जीवाकडे बघत म्हणते की तू अगदी बरोबर बोललीस ताई, काही गोष्टी आपण किती लपवण्याचा प्रयत्न केला ना तरी त्या लपवता येत नाही। तर नंदिनी म्हणते की अगं काव्य, तुला कोणाबद्दल बोलायचं आहे? तर दुसरीकडे काव्य आता दिवाळीसाठी घराची सजावट करत असते आणि स्टूलवर चढून ती आता वरती कंदील लावत असते। स्टूलचा तोल जातो आणि खाली पडणारच असते, तेवढ्यात मात्र पार्थ तिथे येतो आणि काव्याला सावरतो। पार्थ आता काव्याला म्हणतो की तुम्ही प्रेमात पडायला हवं, पण तुम्ही आता स्टूलवरून खाली पडताय। तर काव्य आणि पार्थ हे एकमेकांकडे सारखे बघतच असतात। तर मागून येणारी रम्या सुद्धा त्या दोघांना बघते आणि आता तिचा खूपच जळफळाट उडतो आणि रम्या आता मनातल्या मनात म्हणते की काव्या, पार्थ बरोबर असणारी ही दिवाळी तुझी शेवटची असणार आहे। यापुढे मी तुला पार्थ जवळ अजिबात फिरकूही देणार नाही। आता मी असं काही करेल की तुला स्वतः होऊन त्याच्या आयुष्यातून लांब करेल। तर आता रम्या अजूनही पार्थला मिळवण्यासाठी प्रयत्न करतच आहे, पण यावेळेस ती आता कोणतं मोठं नवं कारस्थान करेल हे तर पुढील येणाऱ्या भागात समजेल। त्यासाठी येणारे पुढील भाग नक्की बघा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।